लोणावळ्यामध्ये वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। हे 5 जण वाहून गेलेत। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथनं हे अन्सारी कुटुंब वाहून गेलंय। ते पाण्यामध्ये अडकल्यानंतर वाहून जातानाची धक्कादायक दृश्य ही सुद्धा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत। ते ठिकाण रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं। हे पाणी भुशी धरणामध्ये येतं। वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3घांचे मृतदेह सापडलेत। दोघांचा शोध अद्यापही सुरूच आहे। लहानगी मुलं यामध्ये पाहायला मिळतात। जी सगळ्यात मोठे असणाऱ्या आपल्या वडिलांना किंवा काकांना जे कोणी असतील, मामा असतील, त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात। मात्र पाण्याचा प्रचंड वेग होता। पाण्याच्या प्रवाहासमोर तुमचं कुठलंही धाडस चालत नाही। लहानग्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, मात्र उपयोग झाला नाहीये। लोणावळा शहर पोलीस पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम या अजूनही शोध घेत आहेत। छोटी मुलं आणि एका महिलेचा समावेश यामध्ये होता। एक पुरुष होता, मात्र लहानग्यांना वाचवण्यात या दोघांनाही अपयश आलंय। पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या फोर्समध्ये सगळेच्या सगळे एक वेळ अशी आली की सगळ्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवलं होतं, मात्र उपयोग झाला नाही। सगळेच्या सगळे वाहून गेले। सुरक्षा कर्मचारी तैनात केल्यास नियम पाळले जातील। डॅम परिसरात सुरक्षेचे उपाय काय आहेत ते आपण बघतोय। सीसीटीव्ही असेल तरी फायदा होणार आहे। पोलीस विभागाकडून पर्यटकांना आवर घालता येईल। प्रतिबंधित क्षेत्रामध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करणं हे गरजेचं आहे। सुरक्षा कर्मचारी तैनात केले तर मात्र नियम पाळले जातील। सीसीटीव्ही असल्यास पर्यटकांवरती निगराणी ठेवता येईल। पोलीस विभागाकडून पर्यटकांना आवर घालता येईल। प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी करणं सुद्धा गरजेचं आहे। मात्र पर्यटक कुठल्या मार्गाने कुठून कसे या ठिकाणापर्यंत पोहोचतील याचा नेम नसतो आणि हा सगळा प्रकार जो आहे तो वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतो।